ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 61 ते 80 श्लोक 6 ते 8। का उचलले वायू वसे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्टाकाशे परिभ्रमे तैसे प्रकृति आधारे कर्म इंद्रिय विकारे नैष्क्रम्य ही व्यापारे निरंतर। म्हणून संगुजव प्रकृतीचा तव वरे त्यागुन घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे। कर्मेंद्रियाणि संयम्य य अस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते। जे उचित कर्म सांडिते मग ते नैष्क्रम्य होऊ पाहते। कर्मे इंद्रिय प्रवर्तती निरोधोनी त्या कर्म त्यागुन घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्री जाण। ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही। आता दे यावधान प्रसंगे तुझ सांगेन या नैष्क्रम्याचे चिन्ह धनुर्धरा। यस्तेन्द्रियाणि मनसा नियम्यामृते अर्जुन कर्मयोग मसक्त सविशेष्यते। जो अंतरे दृढ परमात्मा रूपी गूढ बाह्य भाव तरी रूढ लौकिका जैसा तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भयन धरी प्राप्त कर्म नावेरी। उचित जे जे तो कर्मे इंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परितेथे चेनी उत्तमी झाकोळेना। तो कामना मात्रे न घपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिका दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्य तुही पाहिजे तरी साधारणची देखिजे। एरवी निर्धारिता नेणेजे सोय जयाची ऐशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तो आशा पाश रहितो ओळख पा
अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते तो मानसा नियम करी निश्चळू होय अंतरी मग कर्मे इंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे नेतम कुरु कर्म त्वं कर्मजायो य कर्मणा शरीरायात्र पिचेतेन प्रसिद्ध यदे कर्मणा म्हणून नैष्कम्य होवावे तरी एतते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरे तू पार्थ आणि काही एक नेणसी तू कवतिक जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे देखई अनुक्रमाधारे स्वधर्म जो न आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे राम कृष्ण हरी।